जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा उद्या संध्याकाळी बारामतीमध्ये दाखल होणार आहे आणि त्यासाठी बारामती नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी आणि वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जय्यत तयारी केली गेलेली आहे। या संदर्भात बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज घुसे यांच्याशी आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी संवाद साधलाय। बघूया। पालखी सोहळा बारामतीमध्ये दाखल होणार आहे, कशा पद्धतीची तयारी आहे? बारामतीमध्ये उद्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामासाठी दाखल होत आहे। त्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीता वहिनी पवार, बारामतीचे सन्मान्य नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा प्रांगण या ठिकाणी वारकऱ्यांच्या व पालखीच्या मुक्कामाची जय्यत तयारी नगर परिषद मार्फत करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता या ठिकाणी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे शारदा प्रांगण व्यतिरिक्त शहरामध्ये सुमारे 1 लाखापेक्षा जास्त वारकरी भाविक भक्तांची राहण्याची सोय नगरपालिकेमार्फत विविध ठिकाणी करण्यात आलेली आहे। शारदा प्रांगण व शहरातील इतर सर्व ठिकाणी स्वच्छता, पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था या प्रकारची सर्व तयारी नगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे। वारकरी भाविक भक्तांनी आपल्या स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेऊन सदर संपूर्ण भक्तिमय सोहळा जल्लोषात साजरा करावा व विठ्ठल चरणी आपण सुखरूप पोहोचून आपला भक्तिभाव व्यक्त करावा हीच सदिच्छा बारामती नगर परिषद मार्फत व्यक्त करण्यात येत आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर उद्या आता जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामती शहरातील शारदा प्रांगण या ठिकाणी दाखल होणार आहे आणि यासाठी बारामती नगर परिषदेच्या वतीने भव्य अशी जय्यत तयारी या ठिकाणी स्वागतासाठी करण्यात आलेली आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।